लोकल ॲनेस्थेटिक सिस्टमिक टॉक्सिसिटी, तर ओव्हरडोसमुळे किंवा हेवी इनॲडव्हरंट इंजेक्शनमुळे. तर कार्डिओव्हास्क्युलर आणि CNS दोन आहेत. तर कार्डिओव्हास्क्युलरचा प्रॉब्लेम आहे की रिफ्रॅक्टरी असते, खूप डोसेस द्यावे लागतात. ॲड्रिनालाईन ॲट्रोपिनचे रिफ्रॅक्टरी आहे, कवर होत नाही. CNS त्या मानाने एवढी अफेक्ट होत नाही. तर कार्डिओव्हास्क्युलर आधी अफेक्ट होते. CC to CNS खाली आहे. तर लिग्नोकेनचं 3.7 आहे आणि ब्युपीचं 3.7 आहे, लिग्नोकेनचं 7.1 आहे, ऑलमोस्ट डबल आहे. इरिव्हर्सिबल कार्डिओटॉक्सिसिटी कम्पेअर्ड टू कन्व्हल्जंट डोस. तर कार्डियॅक इज मोर सिरियस, मोर अर्ली अकरिंग. CNS नंतर होते. नंतर इशू काय आहे हा की कंडक्शन ब्लॉक करतो हा, त्याच्यामुळे सर्व प्रकारचे ॲरिथमियाज होतात. कंडक्शन ब्लॉकसोबत आपल्याला माहिती की कपलिंग पण आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टिलिटी, ऑटोमॅसिटी, कंडक्शन सगळं काही जातं. आणि हा स्वतः रिलॅक्स करतो. आपल्याला माहिती वेसोडायलेट करतो, आधी कन्स्ट्रिक्ट करतो मग डायलेट करतो. कोकेन फक्त कन्स्ट्रिक्ट करतो. तर डायरेक्ट रिलॅक्सेशनमुळे पण हायपोटेन्शन होतं. नंतर इथे हा कॅल्शियमचा इनफ्लो पण कमी करतो आहे, हे कमी झाल्यामुळे डिपोलरायझेशन. कंडक्शन कमी होतं आहे, त्याच्यामुळे आयनोट्रॉपिक कमी होतं आहे. नंतर कंडक्शन कमी झाल्यामुळे PR वाढणार, QRS वाढणार, QT वाढणार, नोडल इफेक्ट होणार, ब्रॅडी आणि ब्लॉक होणार, अरेस्ट होणार. तर ब्युपी हा जास्त डेंजर आहे कारण की फास्ट इन स्लो आउट आहे. लिग्नो फास्ट इन फास्ट आउट आहे. ब्युपीचा बाइंडिंग जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, डिसोसिएट होत नाही आणि अपटेक जास्त आहे. अपटेक दोघांचाही जास्त आहे, पण याचं प्रोटीन बाइंडिंग जास्त असल्यामुळे हा रिलीज नाही होत लवकर. लिग्नोकेन लवकर रिलीज होऊन जातो. फॅक्टर्स अफेक्टिंगमध्ये प्रेग्नन्सीमध्ये टिश्यू सेन्सिटिव्हिटी जास्त आहे पहिल्यांदा. तर नंतर प्रोटीन बाइंडिंग कमी होते, त्याच्यामुळे फ्री ड्रग जास्त आहे. मॅग्नेशियम इज प्रोटेक्टिव्ह, मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग इफेक्ट आहे. आणि ऑलरेडी ब्लॉकिंग ड्रगवर असला तो ॲरिथमिक बीटा ब्लॉकर किंवा CCBजवर तो वाढेल. नंतर ॲसिडॉसिस, हायपॉक्सिया, हायपरकार्बिया पोटेन्शिएट करतं ते. आपण हे मेकॅनिझम बघितलं इथं CNS टॉक्सिसिटीचं, इथे रेस्पायरेटरीचं. pH फॉल झाला की बाइंडिंग कमी होतं, फ्री ड्रग वाढतं. ॲसिडॉसिस झाल्यामुळे कटायनिक फॉर्ममध्ये राहतो, तो डिफ्यूज नाही होत, आयन ट्रॅपिंग होतं, ब्लड फ्लो वाढतो, त्याच्यामुळे डिलिव्हरी वाढते, टॉक्सिसिटी होते. फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे ब्लॉकेड, आपल्याला माहिती आहे. हार्ट रेट वाढला तर जास्त ब्लॉक होईल. नंतर R फॉर्म, लिव्हो इज लेस टॉक्सिक, लिव्हो ब्युपिओकेन, फक्त तेवढंच आहे त्याचं. अदरवाईज मोटर ॲक्शन इज नॉट ग्रेट. कार्डियॅक अरेस्ट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट, रिसिस्टेशन एकदम डिफिकल्ट असतं. जर सेंट्रलमध्ये आधी अमिगडाला अफेक्ट होते, इनिबिटरी पाथवे. नंतर दुसरे इनिबिटरी पाथवे अफेक्ट होतात, त्याच्यामुळे एक्सायटेशन होतं आधी. नंतर मग फॅसिलिटेटरी पाथवे अफेक्ट होतात, मग त्याच्यामुळे मग कोमा होतो. तर एक्सायटेशनमुळे ट्रेमर्स आणि कन्व्हल्जन होणार, मग पुढे डिप्रेशन आणि अरेस्ट होतो. सुरुवातीला पेशंटला लाईट हेडेडनेस, डिझिनेस होणार, मग सर्कमोरल आणि टंग नमनेस होईल. नंतर व्हिज्युअल ऑडिटरी डिस्टर्बन्सेस, मग ग्लोबल हे होणार, डिसओरिएंटेशन, ड्राउझिनेस, मग शिवरिंग, ट्विचिंग, मग टोनिक कोनिक कन्व्हर्जन आणि मग सगळ्यात शेवटी कोमा आणि अरेस्ट होणार. तर डिपेंडिंग ऑन पोटन्सी, ब्युपिवाकेन इज मोर पोटंट, रॅपिडिटी ऑफ इंजेक्शन, नंतर ॲसिडॉसिस हे कंपाऊंड एन्हान्सिंग फॅक्टर आहेत. तर प्लाझ्मा क्लिअरन्स ज्यांच्यामध्ये कमी आहे त्यांच्यामध्ये बघून द्यायला पाहिजे. नंतर सीजर थ्रेशोल्ड वाढतो मिडाज आणि थायोपेंटनवर असेल, ऑलरेडी CNS डिप्रेसंटवर असेल तर त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांचा पार्ट आहे. रेस्पायरेटरी ॲसिडॉसिस नाही उद्यायचं, पेशंटला हायपरव्हेंटिलेट करायला लावायचं किंवा आपण हायपरव्हेंटिलेट करायचं, हायपरकॅपनिया अवॉइड करायचा. ट्रीटमेंट मेनली सपोर्टिव्ह आहे. नंतर लिपिड इमल्शन देऊ शकतो, 20% लिपिड इमल्शन आहे, त्याचा डोस आपण बघू. ईस्टरची ॲलर्जी आहे पापामुळे, अमाइडची नाही आहे, पण
मेटाबायसल्फाईट आणि त्याच्या ॲडिटिव्जमुळे ॲलर्जी होऊ शकते. ट्रान्झियंट हे बघितलं आपण, हे पण बघितलं. लिपिड थेरपी आधी बघून घेऊ. 20% सोल्युशन येतं इंट्रालिपिड 1 ml, तिकडे 1.5 ml लिहिलं आहे, म्हणजे 100 ml ॲक्च्युली 1.5 पकडा, 100 ml ओव्हर 1 किंवा 10 मिनिट्स द्या. नंतर एव्हरी 3 to 5 मिनिट रिपीट करा. 0.25 to 5 mg/kg पर मिनिट. तर ही रिससिटेशन चाललं आहे, पर आवरने लावण्याच्या गोष्टी नाही आहेत या. त्याच्यामुळे 1 to 1.5 ml, नंतर 0.25 to 0.5 ml, नंतर ते वाढवत जाऊ शकतो आपण दर 0.5 ml ने. इफ हायपोटेन्शन अकर्स, मॅक्झिमल टिल डोस ऑफ 8 to 10 लिहिलेलं आहे. तर लिपिड आहे त्याचा काही डोसेज वर खाली करू शकतो. तर 100 mlचं पहिल्यांदा तुम्हाला बोलस द्यायचं आहे, मग नंतर 0.25, त्याच्यानंतर 0.5 बोलस असेच होते. हे रिपीटेड बोलसेस आहेत टिल 8 or 10. तर लोकल ॲनेस्थेटिक टॉक्सिसिटी पहिली त्याने प्रोपोफॉलसारखी दिली आहे. कार्निटाईन ट्रान्सलोकेजला अफेक्ट करतो. असाईल कोळी आत जात नाही, फॅटी ॲसिड मेटाबॉलिझम नाही होणार, एनर्जी डिप्लीट होईल, कार्डियाक अरेस्ट होईल. तर हे एक वेगळं मेकॅनिझम दिलेलं आहे याने. नंतर सिस्टेमिक टॉक्सिसिटी सीव्हियस रेअर आहे, परंतु सिरियस आहे, डिफिकल्ट टू मॅनेज आहे. न्यूरोटॉक्सिसिटी आपण बघितली. नंतर कॉडा इक्वाना सिंड्रोम पण बघितला. ट्रान्झियंट न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स बघितलं. कार्डिओव्हास्क्युलर टॉक्सिसिटी बघितली. CNS रेशो बघितला. CNS खाली आहे याच्यात, CNS नंतर अफेक्ट होते. नंतर पेरिफेरल व्हस्क्युलर टॉक्सिसिटी आपण बघितली. व्हॅझोडायलेट होतो, हायपोटेन्शन होतो. नंतर अदर टॉक्सिसिटी आहे, हा मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग आहे, त्याच्यामुळे सर्व प्रकारचे ब्लॉक वाढवतो. न्यूरोमस्क्युलर ब्लॉक, गँग्लियॉन ब्लॉक, अँटी कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी वाढवतो आणि कोॲग्युलेशनला पण अफेक्ट करतो असं लिहिलेलं आहे. मला वाटते मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंगमुळे आहेत या गोष्टी. नंतर लोकली हा टॉक्सिक आहे स्केलेटल मसलला, परंतु रिव्हर्सिबल आहे, काही इश्यू नाही आहे. नंतर मॅथिमोग्लोबिनेमिया होतो आपण बघितलं प्रायलकिनमुळे. 600 mgच्या वर दिल्यावर ऑर्थोटॉलिडिन ऑक्सिडायझिंग एजंट आहे, स्वतः रिव्हर्सिबल आहे. नाहीतर मेथिलीन ब्लू देऊ शकतो आपण जर हिमोग्लोबिन 30% वर झालं तर, किंवा व्हिटॅमिन C किंवा अस्कॉर्बिक ॲसिड, किंवा शेवटी एक्सचेंज ट्रान्सफ्युजन देऊ शकतो. ॲलर्जी पाबामुळे होते, म्हणजे ईस्टरवाल्यांमुळे, किंवा सोडियम मेटाबायसल्फाईड किंवा मेथिल पॅराबेन ॲडिटिव्हमुळे. अमाइड्सची ॲलर्जी नाही होत. ट्रीटमेंट काही नाही, स्टॉप करा, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे, हायपर व्हेंटिलेट करा, ॲसिडोसिस प्रिव्हेंट करा, एअरवे सिक्युअर करा, ऑक्सिजन द्या, अँटी कन्व्हल्संट्स द्या, थायोपेंटोन किंवा मिडाज. नंतर डग स्कॅव्हेंजिंग नॅनो पार्टिकल्स पण आहेत. पॉलीॲक्रॅलिक ॲसिड, प्लास्टिक आहे हा, पॉलीॲक्रॅलिक ॲसिड कोअरमध्ये त्याला कॅप्चर करतील, हायड्रोफोबिक कोअरमध्ये. सेम इंट्रालिपिडसारखं झालं आहे. मग प्रिव्हेन्शनसाठी मग तुम्ही USG वापरा, मल्टिपल ब्लॉक्ससोबत नका देऊ, लो डोस द्या, मिनिमल डोस द्या, ॲड्री वापरा, ॲडज्युवंट वापरा, ॲस्पिरेट करा, ग्रेडेड द्या, कॅथेटर ठेवा, म्हणजे हळूहळू डोस जाईल. लिस्ट टॉक्सिक डोस द्या, टाईम इंटरवल द्या, कॉम्बिनेशन्स अवॉइड करा, ॲडज्युवंट टाका, सिडेशन नका देऊ, म्हणजे तुम्हाला कळेल. मग लिपिड इमल्शनची थेरपी आपण बघितली. कुठलाही लिपिड सॉल्युबल ड्रगला चालेल. कंपोजिशन 20% आहे. सोयाबीन, सेम प्रोपोफॉलसारखं, सोयाबीन, एक फॉस्फोलिपिड आणि ग्लिसरीन. सोयाबीन कॅरियर आहे, एक फॉस्फोलिपिड इमल्सिफायर आहे, ग्लिसरीन टोनिसिटीसाठी आहे.